बातमी पुण्यातून. पुण्यात काय कधी होईल काहीही सांगता येत नाही. आता हेच बघा ना, राजेंद्र भोसले यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार सोडल्यानंतर आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानातील लाखो रुपयांच्या वस्तू गायब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या बंगल्यातील वस्तू नक्की कोणी नेल्या याची चर्चा सध्या पुण्यात जोरदार रंगली आहे. पाहूया. पुण्यातील मॉडेल कॉलनीत अर्धा एकर जागेतला हा बंगला महानगरपालिका आयुक्तांचं शासकीय निवासस्थान. जो व्यक्ती महापालिकेचा आयुक्त बनतो त्याचं हे शासकीय निवासस्थान. या बंगल्यात 24 तास पोलीस आणि पालिकेच्या सुरक्षा विभागाचं संरक्षण असतं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह बंगल्याला भली मोठी कंपाऊंड वॉल देखील आहे. मात्र असं असताना याच बंगल्यातून जवळपास 20 लाखांच्या वस्तू गायब झाल्या. राजेंद्र भोसले हे पुणे महापालिकेचे आयुक्त असताना महापालिकेतल्या अनेक सुरस कथा पुण्यामध्ये चर्चेचा विषय बनायच्या. मात्र आता राजेंद्र भोसले यांची महापालिका आयुक्त म्हणून कारकीर्द संपल्यानंतर देखील त्यांच्या इथल्या निवासाची चर्चा होते आहे. कारण पुण्यातील हा बंगला महापालिका आयुक्तांचं शासकीय निवासस्थान आहे. बंगला रिकामा केल्यानंतर महापालिकेचे भवन विभागाचे इंजिनियर्स आणि कर्मचारी जेव्हा आतमध्ये गेले, कारण त्यांना नवल किशोर राम यांच्यासाठी हा बंगला पुन्हा तयार ठेवायचा होता, तेव्हा त्यांना या बंगल्यातील अनेक वस्तू गायब झाल्याचं आढळून आलं. माजी आयुक्त राजेंद्र भोसले हे गेल्यानंतर या बंगल्यातल्या कोणकोणत्या वस्तू गायब झाल्या त्या पाहूया. झुंबर, जुन्या काळातील पितळी दिवे, 45 आणि 65 इंचांचे 2 LED टीव्ही संच, 2 AC आणि कॉफी मशीन, वॉटर प्युरिफायर ॲक्वागार्ड, सोफा, खुर्च्या आणि किचन टॉप. महापालिकेचे विद्यमान आयुक्त नवल किशोर राम यांनी बंगल्याचा ताबा घेण्याआधी इथे कोणत्या वस्तू होत्या हे माहिती नसल्याचं म्हटलं. मात्र काही वस्तू नव्यानं बसवाव्या लागल्या, त्यामुळे आधीच्या वस्तूंचं काय झालं याची चौकशी करणार असल्याचं विद्यमान आयुक्तांनी म्हटलं. कुठलाही माहिती जे काही असा एस्टॅब्लिश्ड इन्फॉर्मेशन नाही आहे, एक्झॅक्टली काय माहिती आहे कोणाला म्हणजे बरोबर हे नाही आहे, त्या आधारे त्यांना इनडायरेक्टली बदनाम करणे हे चुकीचं आहे. शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहे. ज्या माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची, त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते, त्याचं रेकॉर्ड कुठे आहे, ते कुठे गेला, हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर. खरं तर राजेंद्र भोसले हे 31 मे रोजी निवृत्त झाले. मात्र मुलीच्या लग्नाचं कारण देत पुढचा संपूर्ण जून महिना या शासकीय बंगल्यातच ते ठाण मांडून होते. जुलै महिन्याच्या सुरुवातीला भोसलेंनी बंगला रिकामा केला आणि त्यानंतर महापालिकेच्या अभियंत्यांनी बंगल्यात प्रवेश केला. तेव्हा त्यांना बंगल्यातील अनेक वस्तू गायब झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे इथल्या वस्तू नव्यानं खरेदी करण्यासाठी नव्यानं निविदा काढण्याची वेळ आली. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मनसेचे पदाधिकारी पालिकेत आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र आयुक्तांनी निवेदन न स्वीकारता दमदाटी केल्याचा आरोप मनसेने केला. महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यातनं चोरी झाली, तर त्या संदर्भात किशोरभाऊ विचारायला आले होते, तर त्यांना दमदाटीची भाषा केली आणि अर्वाच्य शब्दात त्यांच्याशी वागले. आम्ही आतमध्ये गेल्या गेल्या म्हणलं, कोण आहे तू, चल बाहेर निघ. अरे म्हटलं साहेब तुम्ही कोण आहे विचारण्याच्या आजूबाजूच्या अधिकाऱ्यांना विचार, आम्ही कोण आहे. 10 वर्ष आम्ही नगरसेवक राहिलो या महानगरपालिकेमध्ये, 4 वेळा विधानसभेची निवडणूक आम्ही लढवलेली, आणि तुम्ही ह्या पद्धतीने कोण आहे असं विचार करताय. मी स्वतः ॲडव्होकेट आणि तुम्ही आरेतुरे, कंटिन्यू त्यांनी आरेतुरेची भाषा वापरली. या सगळ्या प्रकारामध्ये दमदाटी करून मराठी माणसाला घरात घुसून मारून महाराष्ट्रातनं हाकलून देऊ अशी जर भाषा आयुक्त करत असतील तर हे बरोबर नाही आहे. मनसेचे हेच आरोप आयुक्त नवल किशोर राम यांनी फेटाळून लावले. अचानक हा व्यक्ती कसा आला माझ्यासमोर मला काहीच कळलं नाही. थोडासा मला असं वाटलं की तो थोडासा इन्स्पायर्ड आणि मोटिवेटेड होता त्यांचं सगळे बिहेवियर, आणि ते असा माझ्या अंगावर धावून आले आणि कुठलाही कारण नसताना तुम्हाला हिंदीमध्ये बोललो की चलो आप बाहेर चलो, या विषयाच्या बाबतीत थोडासा त्यांचा अजून राग वाढला. एवढेच. एक तर असा आहे की त्यांच्या हातात कुठलाही कागद नव्हता. सर्वात गमतचा विषय हाच आहे, आणि जर असेल तर तुम्हाला सांगायला पाहिजे ना. पालिकेतला हा राडा जरी शांत झाला असला तरी राज्यात मात्र आयुक्तांच्या बंगल्यातील गायब झालेल्या वस्तूंची चर्चा जोरात आहे.
महापालिका आयुक्तांच्या या बंगल्याला 24 तास सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो. सीसीटीव्ही कॅमेराची या ठिकाणी निगराणी असते आणि तरी देखील या वस्तू राजेंद्र भोसले यांच्यासह या शासकीय निवासस्थानातून गायब होत असतील तर मग लोकांनी नक्की काय समजायचं. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे.